मंत्री होणार? भविष्यात काँग्रेस बरोबर नाही तर अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने खळबळ. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. निष्ठा हा विषय सध्या राजकारणात दुर्मिळ झालाय. आज या पक्षात असलेला नेता कधी त्या पक्षात जाईल याचा नेम नाही. त्यात आता सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. आपल्याला पण मंत्रिपद मिळावं, भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन असं थेट वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय ते कोणत्या पक्षात जाणार याचीही चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. आपल्याला पण मंत्रिपद मिळावं अशी भावना सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेही उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की योगायोग आहे, मी पण पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे. जयकुमार गोरेही अपक्ष म्हणूनच आमदार झाले, पुढे ते मंत्रीही झाले. ते अपक्ष न राहता ते भाजपामध्ये गेले आणि मंत्री झाले असे सूचक वक्तव्यही खासदार पाटील यांनी यावेळी केले. भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईल. शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय. आम्ही पण पुढे जावं असं आपल्याला वाटतं असंही ते यावेळी म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. खासदार विशाल पाटील मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालंय. शिवाय काँग्रेस बरोबर नाही तर अन्य पक्षात जाईन या वक्तव्यानेही काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का याची चर्चा या निमित्ताने सांगलीत सुरू झाली आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.